नमस्कार मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाचा प्रश्न बघू की ते म्हणजे मार्केटमध्ये जे काही फॅट बर्नरचे जे काही डबे मिळतात तर ते खरंच फॅट बर्न करतात का फक्त आपल्याला खिस्साच आपला रिकामा करतात. तर बघा टी इंस्टाग्राम जिम सगळीकडे याच्या जाहिराती दिसतात की 4 आठवड्यामध्ये 10 किलो वजन कमी करा, एक गोळी घ्या आणि पोटावरची चरबी गायब. आता बघा हे ऐकायला खूप छान वाटतं, परंतु सायन्स काय सांगतं तर याच्यामागे आपल्याला थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. बहुतेक जे काही फॅट बर्नर्स असतात ना ह्याच्यामध्ये कॅफिन असतं, ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट असतो किंवा एल कार्निटिन किंवा काही हर्बल पावडर्स असतात. आता हे घटक आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम जेमतेम 2 ते 5% फार फार तर वाढवू शकतात. म्हणजे चालत चालत एखादं एक्स्ट्रा पाऊल पडल्यासारखं. म्हणजे चरबी अशी पेट्रोलसारखी पेटत नाही. मग वजन पटकन का कमी होतं? कारण या गोळ्यांमुळं घाम जास्त येतो, बऱ्याच जणांच्या शरीरामध्ये पाणी कमी होतं, भूक दडपली जाते, फॅट्स कमी होत नाहीत, पाणी आणि मसल्स कमी होतात. मग आता ह्याचे धोके काय आहेत तर काही लोकांमध्ये म्हणजे धडधड होते, ब्लड प्रेशर वाढतो, काहींना ॲसिडिटी होते, झोप न लागणं, चिडचिड होणं, काही लोकांमध्ये तर लिव्हर किंवा किडनीवर सुद्धा ताण येतो. मग आता खरोखरच फॅट बर्नर जर घ्यायचं झालं तर कुठला आहे तर त्याचं योग्य उत्तर जे आहे तर ते म्हणजे योग्य आहार, वेळेवर खाणं, फायबर्स, प्रोटीन्स आणि रोजचं चालणं किंवा थोडेसे मसल ट्रेनिंग करणारे व्यायाम हेच तुमचे खरे फॅट बर्नर्स आहेत. लक्षात ठेवा की फॅट बर्नर विकत घेऊन फॅट जळणार नाही, परंतु समज, शिस्त आणि जर सिस्टीम जर पाळली ना तर फॅट्स नक्कीच बर्न होतील. विचार करा, फक्त जाहिरात ऐकून नाही तर आपल्या शरीराला समजून घेऊन वजन कमी करणं गरजेचं आहे. धन्यवाद.